हॅलो एव्हरीवन, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करत होतो? प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की इक्विलिब्रियम काय असते. ठीक आहे, इक्विलिब्रियम नंतर काय बघितलं की आपण इक्विलिब्रियमचे 3 टाईप पडतात. कोणकोणते? स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, त्यानंतर तुमचा न्यूट्रल इक्विलिब्रियम. ठीक आहे, न्यूट्रल इक्विलिब्रियम. त्यामध्ये आपण इक्विलिब्रियम त्यामध्ये काय एक पहिली केस फर्स्ट बघितली आपण. केस फर्स्टमध्ये काय बघितलं? केस फर्स्टमध्ये आपल्याला दोन चार्जेस आहेत, Q1 Q2 आणि इक्वल मॅग्निट्यूडचा तुम्ही चार्ज मिडलला ठेवला आहे. केस सेकंडमध्ये बघितली आपण. केस सेकंड काय केली की सेम नेचरचे दोन चार्जेस आहेत आणि त्यांच्यामध्ये डिफरंट डिसिमिलर चार्ज तुम्ही मध्ये मिडलला ठेवला. आता काय आहे की डिसिमिलर चार्जेस आहेत. Q1 आहे अपोजिट, एक पॉझिटिव्हली चार्ज आहे, Q2 तुमचा काय असणार आहे? निगेटिव्हली चार्ज असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असणार आहे, आता तुम्ही ज्यावेळेस सेम नेचरचे चार्जेस होते त्यावेळेस इलेक्ट्रिक जो एक्सटर्नल चार्ज होता मिडलला, तो मिडलला ठेवत होतो आपण, बरोबर आहे. पण इथं आपल्याला मिडलला न ठेवता येणार नाही. बघा काय म्हणलंय की टू डिसिमिलर चार्जेस Q1 आणि Q2 आर प्लेस अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बर, कोण येतं? Q1 आहे, त्यानंतर दुसरा कोण आहे? Q2 आहे. ठीक, स्ट्रेट लाईन मध्ये ठेवले. ठीक आहे, अलॉंग प्लेस अ स्ट्रेट लाईन ॲट अ डिस्टन्स x. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? x एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, फ्रॉम इच अदर अ थर्ड चार्ज Q शुड बी प्लेस आउटसाइड द लाईन जॉइनिंग Q1 अँड Q2 फॉर इट एक्सपिरियन्सेस झिरो नेट फोर्स. जर आपण मिडलला ठेवला, एकावरती चार्ज निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्यावरती चार्ज तुमचा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज जर नेचर जर अपोजिट असेल, चार्जेसचं नेचर जर अपोजिट असेल, चार्जेसचं नेचर पॉझिटिव्ह असेल, सेम नेचर असेल, तर चार्ज कुठे ठेवणार होतं? मिडलला. एक्सटर्नल जो चार्ज ठेवायचा तुम्हाला नेट फोर्स झिरो होण्यासाठी, तो मिडलला. पण तुमचा जो नेट फोर्स आहे, तो नेट फोर्स तुमचा जर इलेक्ट्रिक चार्जेस जर अपोजिट नेचरचे असतील, डिफरंट नेचरचे असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतील, अनलाईक असतील, डिसिमिलर असतील, तर तुम्हाला काय करायचंय? Q1 आणि Q2च्या आउटसाइडला तुम्हाला काय करावं लागणार आहे? आउटसाइडला चार्ज ठेवावा लागणार आहे. ठीक आहे, कुठं ठेवायचा ते बघू आपण आता. कुठे ठेवायचा ते नंतर बघू. ठीक आहे, नंतरच्या केसमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की लेट द डिस्टन्स कन्सिडर करा. ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कशामधलं? आता केस ह्याच्यामध्ये जो अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ नुसार तुमचा ह्याच्यामध्ये फोर्स काय येणार आहे? अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ कुलोम्बिक फोर्स किती येणार आहे? फोर्स इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ K Q1 Q2 अपॉन काय येणार आहे? डिस्टन्स x चा स्क्वेअर येणार आहे. मॅग्निट्यूड कन्सिडर करा. ठीक आहे, मॅग्निट्यूड जर कन्सिडर केलं तर साइन कन्सिडर करायची गरज नाही आता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? तिसरा स्मॉल क्यू चार्ज आपल्याला पुट करायचा, केप्ट करायचा. काय? स्मॉल क्यू चार्ज केप्ट करायचा. तो कुठं केप्ट करणार आहे मी? मिडलला नाही करणार. आता कुठं केप्ट करणार आहे? मिडलला करणार नाही. मिडलला त्याच वेळेस करायचा आहे ज्या वेळेस दोन चार्जेसचं नेचर कसं आहे? सिमिलर आहे. अपोजिट नेचर असेल तर आपल्याला काय करायचंय? ह्याच्या आउटसाइडला ती जी सिस्टम आहे चार्जेसची, इक्विलिब्रियम नेट फोर्सेस त्यांच्यावरती झिरो होण्यासाठी काय करावं लागणार आहे? तुम्हाला आउटसाइडला चार्ज ठेवावा लागणार. एक तर तुम्हाला ह्या साईडला ए पॉईंट वरती ठेवावं लागेल किंवा ह्या साईडला ठेवावं लागेल. आता कुठं ठेवायचा हे बघू आपण नंतर ह्याच्यामध्ये डिस्कस करत बघू आपण किती कोणत्या चार्जेसच्या जवळ मी माझा जो कोणत्या चार्जेस कोण माझा जो एक्सटर्नल चार्ज ठेवायचा आहे तो ठेवणार आहे. ठीक आहे, आता हे झालं. इथपर्यंत क्लिअर आहे मला की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो येतो तो. आता कन्सिडर करा की लेट डिस्टन्स ऑफ Q. आता लेट कन्सिडर करा. लेट कन्सिडर डिस्टन्स ऑफ Q चं डिस्टन्स किती आहे? Qचं जे डिस्टन्स आहे, Q कशापासून? फ्रॉम Q1 Q1 इज x1. ठीक आहे, किती डिस्टन्स कन्सिडर केलं तुम्ही? Q1 पासून किती डिस्टन्स कन्सिडर केलं? Q1 पासून एक फ्रॉम Q1 इज x1. म्हणजे कन्सिडर करा की इथं तुम्ही Q चार्ज पुट केला. ह्याचं डिस्टन्स किती आहे? Q1 चार्ज आहे, ह्याचं डिस्टन्स किती आलं तुमचं? x1 आलं. अँड फ्रॉम Q2 किती आहे तुमचं? फ्रॉम Q2 किती असणार आहे? प्रूव्ड Q2 इज काय असणार आहे तुमचं? डिस्टन्स x2 असणार आहे. किती डिस्टन्स असणार आहे? हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स काय आहे तुमचं? x2 आहे. ठीक आहे, x2 डिस्टन्स आहे. ठीक आहे, x2 डिस्टन्स आहे. आता x2 डिस्टन्स आहे, ह्यांच्यामध्ये तुम्हाला काय करायला आता ह्याच्यामध्ये जो चार्ज आहे तो आउटसाइडला तुम्ही प्लेस केलेला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये नेट फोर्सेस जो असणार आहे, आता फोर्सेस तुमचं जे x1 आहे बघा. आता
x1 आहे, x1 जे आहे आता तुमचं इथं फोर्स F1 इज नेट फोर्स इज इक्वल टू काय राहणार आहे तुमचा F2 नेट फोर्स, दोघांचे फोर्सेस इक्वल येणार. तर ठीक आहे, इथं काय राहणार आहे के मॅग्निट्यूड ऑफ Q1 मॅग्निट्यूड ऑफ Q1 Q अपॉन काय राहणार आहे x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे के मॅग्निट्यूड ऑफ Q2 इंटू काय राहणार आहे तुमचा Q अपॉनला काय राहणार आहे तुमचं x2 चा स्क्वेअर. पण x2 काय आहे बाळांनो, x2 जो आहे तो x2 काय आहे बघा इथं, x2 तुमचा x2 जो येणार आहे x2 इज इक्वल टू काय येतं तुमचा x आहे, हा x डिस्टन्स आहे, प्लस कोण आहे त्याच्यासोबत x1 पण येणार आहे, प्लस कोण येणार आहे x1 पण त्याच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, प्लस x1 पण ऍड करावं लागणार आहे. म्हणजे इथं तुमचा जे कॅन्सल होतं ज्याला जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा, के कॅन्सल Q2 Q1 सॉरी Q इथं तुमचा जे कॅन्सल होतंय ते कॅन्सल करा, इथला के कॅन्सल Q1 Q कॅन्सल कोण राहायला लागलं तुमचं इथं बाकी जे राहिले त्याला बाकी कोण राहायला लागले Q1 बाय x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू Q2 बाय x2 चा स्क्वेअर. बट x2 इज इक्वल टू काय आलं तुमचं x प्लस x1. ठीक आहे, x प्लस x1 आलेलं आहे, तर ही व्हॅल्यू ठेवा Q1 बाय x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू Q2 बाय x2 ची व्हॅल्यू किती आहे x1 प्लस x करून टाका. ठीक आहे, x1 प्लस x एवढी व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू जर Q1 इज इंटू काय येणार आहे तुमचं ह्याचा स्क्वेअर असणार. ठीक आहे, Q1 इंटू x1 प्लस x इज इक्वल टू काय राहणार आहे Q2 इंटू काय राहणार तुम्हाला x1 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, इथून तुम्ही रिअरेंज करा Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा x1 चा स्क्वेअर अपॉन x1 प्लस x चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्यालाच कसं लिहिणार आहोत तुम्ही, हे Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं x अपॉन x1 अपॉन x प्लस x1 चा स्क्वेअर x1 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाका. इथं तुमची चार्जेसची कंडिशन राहणार आहे. चार्ज तुम्हाला कुठे पुट करायचा आहे, तो चार्ज कुठं पुट करणार होतं तुम्ही इथं पुट करणार होतं. एक केस लक्षात ठेवायची, ज्याचं चार्ज कुठं पुट करायचं आपल्याला the charge which has smaller magnitude त्या साईडला काय करायचं तुम्हाला, ज्या चार्जचं मॅग्निट्यूड स्मॉलर आहे त्या देअर साईड केप्ट चार्ज Q. स्मॉल चार्ज कुठं पुट करायचा आहे, ज्याचंच मॅग्निट्यूड काय राहणार आहे तुमचं, ज्याचं मॅग्निट्यूड कमी राहणार आहे, ज्याचं मॅग्निट्यूड आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. मी इकडे का ठेवलाय, इकडे का नाही ठेवला मी, ह्या साईडला हा चार्ज इकडे का नाही ठेवला, कारण की ह्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे, ह्याचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह आहे. ज्याचं मॅग्निट्यूड कमी असेल, जिथं चार्जचं मॅग्निट्यूड कमी असणार आहे, चार्जची व्हॅल्यू जिथं कमी असणार आहे तिथं तुमचा स्मॉलर जो चार्ज पुट करायचा आहे तो त्याच्या साईडला पुट करायचा. ठीक आहे, या ठिकाणी तर एवढं तुमचे केस फर्स्ट डिस्कस केली, केस सेकंड डिस्कस केली, त्यानंतर केस थर्ड डिस्कस केल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत क्लॅरिटी मिळाली की दोन डिसिमिलर चार्जेस असेल तर त्यांना पुट करायचंय, कुठं पुट करायचं. जर सिमिलर चार्जेस असेल तर मी जो एक्स्ट्रा चार्ज मला पुट करायचा आहे तो मिडलला ठेवणार आहे, आणि डिसिमिलर चार्जेस आहेत नेचरचे तर त्यांच्या आउटसाइडला ठेवावं लागणार आहे मला, त्यांच्या कुठं आउटसाइडला. आणि आउटसाइडला ठेवून मी तो कुठं ठेवावा लागणार आहे मला, आउटसाइडला ठेवून मी ज्याचं मॅग्निट्यूड लेसर आहे, द चार्ज विच हॅज लेसर मॅग्निट्यूड देअर साइड तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटर्नल जो चार्ज पुट करायचा आहे तो चार्ज तुम्ही त्या साइडला पुट करणार होतो. ठीक आहे, या ठिकाणी आपला इलेक्ट्रिक चार्ज इक्विलिब्रियम ऑफ चार्ज हा टॉपिक या ठिकाणी क्लिअर झालेला आहे.